ह्यात मनूचं सगळं सामान आहे, ह्यात मनूचे कपडे आहेत, सगळ्या वस्तू आहेत. मी एनजीओज पण शोधून ठेवले आहेत. देऊन ये तू. हा चला मग मी देऊन येतो. मला ऍड्रेस मेसेज कर, मी देऊन येतो. मी जाऊन येतो. बघा म्हटलं होतं की नाही, बाबांना काहीच वाटणार नाही, ते अजिबात चिडचिड करणार नाही. जातो मी. थांबा. द्या त्या वस्तू, माझी काही हरकत नाहीये, पण एकदा बघू तरी द्या देण्याआधी. काय काय आहे ते माझ्या मनूचं आहे. हो या बाबा, बघा बघा बघा, आरामात बघा, म्हणजे तुमचा वेळ घ्या. हा हा ड्रेस आहे ना, मनूला पहिल्या इंटरव्ह्यू साठी घेतला होता. तिचा अतिशय आवडता रंग. हे सगळेच ड्रेस तिचे आवडते. आणि हा कॉलेजच्या रिझल्टच्या वेळेस घेतला होता. हो, ही वही या वेडाबाईने अजूनपर्यंत जपून ठेवली आहे. गिरमला तुला आठवतं, तिचं हँड रायटिंग सुधारावं म्हणून शिक्षकांनी मला शाळेत बोलावून घेतलं होतं. रोज 5 वेळी लिहून काढायची. हे कवर बघ, माझ्याशिवाय कोणी कवर घातलेलं आवडायचं नाही, फाडून फेकून द्यायची. आणि हे नाचात मिळालेलं बक्षीस, सांग सांग बोला ना, पाऊस पडेल का? लहान मुलं बोलायला शिकली ना का पहिला शब्द आई बोलतात. पण ही गधडी पहिला शब्द काय बोलली माहित आहे? बाबा. या प्लीज. थँक्यू सर. हा 2 कॅपुचिनो. कॅपुचिनो. हो. अनिकेत बाकी एकदम टॅलेंटेड मुलगा आहे, व्हेरी स्मार्ट. फक्त त्याचं जे टॅलेंट आहे ना ते नीट चॅनलाइज करायला हवं. बरोबर आहे सर तुमचं. एकदा का अनिकेतचा बिझनेस सुरू झाला ना की मग बरेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील.
मिस मानसी, बिझनेस करणं ही काही फार सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे म्हणजे बिझनेस म्हटला की त्याला एक बिझनेस पार्टनर आला. बिझनेस पार्टनर आला की ऍडेड रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या. आता अनिकेतचा बिझनेस पार्टनर म्हणून तुमच्यावर तुमच्यावरची जबाबदारी आता खूप वाढणार आहे. हो सर, माझा पूर्ण विश्वास आहे अनिकेतवर. माझाही. अरे देवा, पिंचाळे बाबा. अरे देवा देवा देवा. आता जरा ताप कमी आहे ना? कमी आहे कमी आहे. मी बघितला नसता तर अंगावर काढला असतास. काय धाड भरली मला. तूच लाड करतेस माझे. आता बरं वाटतंय ना? पण बरं वाटते बरं वाटते. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करू का? पटकन पोहे करते. नाही ग नाही, मला उलटी होईल मनीमाव. नाही मग हळद घालून दूध आणू? आणतेच, थांब. अगं ऐक मनीमाव. आणते. मनीमाव नको ग. सासूबाई, हळदीचा डबा कुठे आहे? मसाल्याच्या डब्यात आहे. मसाल्याच्या डब्यात. मसाल्याचा डबा कुठे आहे? अरे देवा, काय झालं? नाही काही नाही. मनीमाव, मनीमाव, हात भाजला ना तुझा? नाही काही नाही काही नाही. तसाच उचललास ना टोप तू गरम? हात भाजून घातलास ना? हा काय ग मनीमाव तू पण. अगं अरे आई ग देवा देवा. अगं आमच्याकडे पकड नाही ना, मला ती फडक्याची सवय आहे. आता आणे ना, मी सांगेन अनिकेतला सांडशे आणायला तुझ्यासाठी. हळू नाही तर परत हात भाजल तुझा. नाही नाही. हळू हळू. काय बरं वाटतंय का? आण. गोळ्या आणल्यास? हो, तू गरम पाणी घेऊन ये. हे कशाला खर्च करता रे गोळ्या? माझ्याकडे. हळूहळू गरम आहे. काय ग आई, ते हळद दूध पी बरं. बस झालं झालं. तू घे तू घे तू घे. आई, ताप कोणाला आलाय? आता काय ग? हळू म्हणू. लागलं का? नाही सावकाश. नाही काही नाही. हा. आई, करू नको. तू हे दूध संपव बरं. मला नाही रे. पी लवकर, पी. नाही रे. म्हणू हे बघ, पीत नाही. पटकन संपव दूध सगळं. 2-2 शिपाई उभी आहेत माझ्या पोडक्यावर. हा, मी बसलेलोय. का बस मस्करी सुचते त्याला. आणि आई, आता खाऊन घे, म्हणजे मग तू गोळ्या पण घेशील. आता मला खायला नको. खाल्ल्याशिवाय बरं कसं वाटेल आई? मी दूध पेली आता. मला नाही नाही. म्हणू, तू रवा भाजायला घे. हो हे घे. काय रे, हे धर. दूध प्याली ना आता मी. आता मला काय नको. आई, खाल्ल्याशिवाय बरं कसं वाटेल? नाही रे नाही. सांजा कसा करू? काय करू? आणि तू झोप बरं. तू पड. दूध घेऊन झालं, तू पड बरं इथे. मला पडून पडून आता पाठ दुखायला लागली माझी. नाही नाही, पण बसू आता दे जरा. मी हा. आय देवा, पड इथे. पिंचाळे बाबा. हे म्हणू, मी काय मदत करू का? नको नको, करते मी. सासूबाई, रवा कुठे आहे ग? निळ्या डब्याच्या बाजूला पिवळा डबा आहे बघ. कुठचा निळा डबा? वर मांडणीत आहे बघ. अरे देवा, काय झालं? उठू नको, मी बघतो. मी बघतो. मनीमाव, मनू, मनू काय मनीमाव,
काय झालं ग? काय नाही आई, पांढरा उंदीर आहे. उंदीर? भोप्या, मिस्टर अनिकेत सध्या एकदम खुश असतील. त्याला त्याच्या बिझनेस मध्ये गुंतवून स्मारसेना त्याच्यापासून आता कसा लांब करतो बघ. हे देवा, हे कसे आले नाहीत अजून? सांगितलं होतं नका जाऊ पाणी भरायला, पण ऐकणार नाही. हट्टी आहेत, हट्टी. काय करावं? भेटलं असेल कोणीतरी, बसले असतील गप्पा मारत. खरंच कठीण आहे बाबा यांचं. जाऊ दे, मीच बघून येते ना. ऐकणार नाही ते अजिबात. मनू, मनू, आई. ये. ये मग. बस बस बाळ, बस. आई, कशी आहेस तू? बाबा, ताई कसे आहेत? सगळे ठीक. मला माहितीये मी तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिलाय ना. सॉरी तरी कसं म्हणू ग? नाही ग मनू. मनू, कशी झाली आहेस तू? हे बघ, जास्त विचार नाही करायचा. जे काही झालं ना ते झालं. विचार करू नको जास्त. हे काय चाललंय नेमकं मला कळेल का? नाही, दडपण येतंय माझ्यावर. एकतर तुम्ही काही बोलत नाही, दडपण घेऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे छोटसच काम आहे, पण महत्वाचं. मला महत्वाची गोष्ट आहे. अहो, पण काम काय आहे?
म्हणजे इश्यू असा आहे, परिस्थिती जरा गंभीर होत चालली आणि या परिस्थितीमुळे आपल्याकडे पोळ्या करण्यासाठी जी बाई हवी आहे ती नेमकी कशी हवी असा प्रश्न निर्माण झाला. बाबा काय करताय? तुम्हाला अजून कसली काही व्यसन? अहो काय बोलताय तुम्ही, काय बोलताय बाबा? बरं, झोप झाली का तुमची? झोप छान झाली, एकदम मस्त. बरं, कसलं काही टेन्शन वगैरे नाही. अहो असं का विचारताय? पोळ्या करणारी बाई कशी हवी? अहो तेच म्हणतोय मी. कुणी ऐकलं तर काय म्हणेल? मला आहे ना पाणी भरायचंय, मला ना फालतू वेळ नाही, कळलं? हो, नाही नाही तुमचं पटलं. बाबा ठीक आहे ह्याच्यात ठेव. चार दाणे ताटात ठेव. हं? हो. नमस्कार कर. निघते. येते. ऑफिसला जायचंय ना. मन्नू, परत कधी येणार मन्नू? हे बापरे. मन्नू येऊन गेली. काय? हे आपण बाहेर ज्या विषयावर बोलत होतो ना, पोळ्यांसाठी बाई पाहिजे, तर आईंना घर बसल्या बसल्याच पोळ्यांसाठी बाई मिळाली. तेच सांगत होत्या त्या, हो ना? हो 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 मिळाली बाई. अरे वा, बरं. मी आलो. सॉरी, मी पुसून घेतो. मी काय मिस, हळदी कुंकू. ठीक आहे ठीक आहे. सर सॉरी, मला पुन्हा असा उशीर नाही होणार. माहेरी गेला होता म्हणून उशीर झाला. पण सर पुन्हा नाही असं हो. कसे आहेत माझे आई बाबा? बरे आहेत. मला माहिती आहे, त्याचे वरवर जरी दाखवत असले की आता बरे आहोत, आतून त्यांना अजूनही त्रास होत असणार, कारण त्यांनी अजूनही तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. बट डोंट वरी, मी बोलेन तुमच्या बाबांची, मी कन्व्हिन्स करेन त्यांना. मला नाही होई अशी नाती तुटताना बघवत. डोंट वरी. येते. हो, कंटिन्यू. सर
तुम्ही आता काय यांचं भांडण मिटवणार आहात? बापाचं काळीचे बाबा, खरंच कधी पागळलं तर? हो सर, तेच तेच. तुम्हाला हे यांचं असं पॅचअप करून काय मिळणार आहे? सर 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 कोण म्हणाल रे मी त्यांचं पॅचअप करून देतोय? मला मग रुपया, एखाद्याचा गळा चिरायचा असेल तर आधी गळ्यात हात टाकावा लागतो. चला तुम्ही कामं करा कंपनीची. मी ना आता एक पोल्ट्री फार्म काढण्याचा विचार करतोय. अरे वा, उत्तम आयडिया आहे. एकदम मस्त आवाज काढता तुम्ही पक्ष्यांचे. थँक्यू. पण मग समर सरांच्या समोर तुमचा आवाज का बंद होतो? सॉरी सर. बरं ते ठीक आहे. आता कावळ्याचा आवाज काढा. कावळा. मी शूट करतो. शूट करतो. शूट म्हणजे मोबाईल फेकून मार. शूट करतो व्हिडिओ. हा. ओ माय गॉड, खरंच? अरे एकदम करेक्ट आवाज काढताय आणि 13 वेळेला ह्यालाच बोलवलं पाहिजे. हो. आता कोकिळा. कोकिळा. क्या बात आहे मनोहर. वा वा. हा मग आता डुकराचा आवाज. नाही नको. काढा ना. हो, डुक्कर फिरायला गेले. मी शिकवतो ना. नाही. मिस्टर मनोहर, आय एम सॉरी मिसेस मानसी. काय चाललंय हे? काही नाही ना, आवाज काढून दाखवत होतो. हे असंच मजा, टाइमपास जरा. नक्की मजा करताय का एखाद्याची चेष्टा करताय? त्यांना जर काय प्रॉब्लेम नाही मग तुम्हाला का त्रास होतो? कारण तुम्ही एखाद्या भोळ्या माणसाला टार्गेट करताय. मग तुम्ही पण एन्जॉय करा ना. हे ऑफिस आहे आणि मी इथे काम करायला येते, टाइमपास नाही. म्हणजे आम्ही टाइमपास करायला येतो. आणि तुम्ही सगळे काय यांना सामील झालात? आज मिस्टर मनोहर टार्गेट झालेत, उद्या तुम्ही व्हाल. आणि परवा तुम्ही सुद्धा असू शकता, है ना? मिसेस मानसी, इट्स ओके. ठीक आहे, म्हणजे मी काही मनावर फारसं घेतलं नाही. मिस्टर मनोहर, तुम्हाला कळत नाही? कळतंय. इथे सगळी जण तुमची चेष्टा करताय, ते तुम्हाला कळत नाही? कळतंय हो. मग आय एम सॉरी. सॉरी. हिचा काय प्रॉब्लेम आहे? हा मिस्टर शहा, हवं असेल तर आपण पुन्हा एक मीटिंग करू. ए जरा कामाचं बघा. मनसे मॅडम, कामात. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मिस मानसी. शुभ प्रभात. शुभ प्रभात. सर, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. हो, लंच नंतर भेटूया. ओके. काय बोपे, तुम्ही येताय का केबिन इकडे आणू? नाही येत. मिसेस मानसी, थँक यू. आई, आई, तू बस. बस 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 बस. गाडते ना, तू बस त्यांच्यासोबत. सांबार. हो. हा, गाव काय जेवण सगळे. हो.
सुरेख. आई रुचिरा पोळी भाजी केंद्रातली पोळी म्हणजे क्या बात आहे. मेघाने पण शिकलं पाहिजे. वा, खरंच रे, खरंच खूप छान आहेत. अहो, जेवण थंड होतंय, जेवा ना. बाबा, मिरची आली का भाजीत? हे पाणी घ्या बरं आधी. बाबा, बाबा बोला ना. काही नाही ग, एकदम मनूची आठवण आली. तिच्याही पोळ्या अशाच असायच्या ना, काठाला जाड आणि मध्ये मात्र व्हायचं. पण हे किती दिवस मनाला लावून घेणार आहात तुम्ही? हं? जेवा बरं. तसं नाही ग, पण हे पण असं भरल्या ताटावर डोळ्यात पाणी नाही आणायचं. हं? जेवा बरं. तुम्हालाच त्रास होईल हो ह्याचा. हं? जेवा, शांतपणे जेवा. पर तू सासूआईशी बोललास का? पटकन कसं सांगून टाकणार ना, थोडा वेळ लागेल ना. अरे अजून किती वेळ ना. पण अगं असं काय करतेस? मग तू टेन्शन घेऊ नकोस. आज तू ऑफिस मधून येशील ना, तेव्हा हा माझा जॉबचा विषय संपलेला असेल. ओके बरं. आणि मी तुझ्याशी नंतर बोलते. हा, बाय बाय बाय. मग बोलते. काय चाललंय? काय एवढा आटापिटा करतेस? आटापिटा नाही रे. बाबा एकतर मला भेटत नाहीयेत, माझ्याशी बोलत नाहीयेत. मग या पोळ्यांच्या निमित्ताने निदान मी केलेलं काहीतरी त्यांच्या पोटात जाईल ना म्हणून. आणि तुझी आठवण पण काढतील. माझी आठवण? कळलं त्यांना? काय कळलं? नाही, तू पोळ्या केल्यास हे नाही कळलं, पण पोळ्या खाऊन तू सुद्धा अशाच पोळ्या करायचीस असं म्हणाल. चला, म्हणजे मला विसरले नाहीयेत तर. बरं असो. यातल्या वरच्या ज्या पोळ्या आहेत ना, त्या तेलाच्या आहेत. मध्ये एक पोळी मी घडी घालून ठेवली आहे आणि त्याच्या खालच्या सगळ्या पोळ्या साजूक तुपातल्या आहेत. बाबांना आवडतात. आईला सांग तू, आई बरोबर देईल. एक काम कर, तूच सांगाय ना. मी? हा. अगं नाही, खरंच काय झालंय, बाबांना काल रात्री अचानक गावाला जायला लागले ते जमिनीच्या केसच्या संदर्भात. त्यामुळे घरी मी, मेघा आणि आईच आहोत. तू घरी आलीस तर आईंची भेट होईल. त्या पण मिस करतात का तुला? मी पण मिस करते रे. हा, मग ठरलं, तू आज एक काम कर, राहायला आहे घरी. आईंना सांगतो मानसी येणार आहे, मस्त जेवणाचा बेत करा. नको 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 नको. अगं बाबांना येत काय प्रॉब्लेम आहे? नको सत्यजित, खरंच नको. आधीच मी आई बाबांपासून खरं लपून खूप मोठी चूक केली आहे. आता पुन्हा ती लपवा छपवी नको. बाबांना अजून त्रास होईल. त्यापेक्षा तू एक काम कर ना, बाबांनाच विचार, मी घरी आले तर चालेल का? ते जर म्हणाले ना हो, तर मग मी घरी राहायला तयार आहे. मानसी, तुला चांगलंच माहितीये बाबा परमिशन देणार नाही. आणि तू म्हणतेस तेही योग्यच आहे, पण मला तुला मदत करायची आहे. माझ्या कठीण काळात तू मला माझ्या बहिणीसारखी मदत केली. त्यामुळे आता माझ्याकडनं जे जे शक्य ना ते सगळं करायचंय मला तुझ्यासाठी. तू आता फक्त आई बाबांची काळजी घे, बाकी मला काही नको. प्रॉमिस, आई बाबांना कधीच त्रास होणार नाही. थँक्यू. बरं चल, मला ऑफिसला उशीर होईल. चलो बाय 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 बाय. आठवणीने सांग आईला. हो हो. मिस्टर गुंजाळ, मिस्टर गुंजाळ, अशोक गुंजाळ. कोणीच नाही वाटतं. Yes, someone is boring. Yes, this is the man, Mr. Bobe. Come on. Good morning. Good morning.
भोपे हियर, हँडसम मॅन, स्मार्ट मॅन. हॅलो. आहेत. अशोक गुंजाळ. दारू पेलेत. हॅलो, उठा. लिकर इटिंग मॅन, कम ऑन. अशोक गुंजाळ. कोण आहे रे? मिस्टर भोपे. उठतच नाहीत. मला झोपेतून उठवलं नाही तर समोर सर मला आयुष्यातून उठवतील. काही करून उठवायलाच पाहिजे. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर तुम्ही बोलावलं? हो. आपल्याला एका महत्वाच्या मीटिंगसाठी आता बाहेर जायचंय. तुम्ही माझ्या बरोबर येत आहे. मी? एनी प्रॉब्लेम? नो सर. गुड. आणि मग ती मीटिंग संपली की आपण तुमच्या घरी जाऊ. सर तुम्ही म्हणालात ना अनिकेतचं प्रपोजल रेडी आहे आता. तुम्हालाही घरी सोडेन आणि मग त्यालाही भेटेन. म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर, नाहीतर. पण सर मी एकदा अनिकेतशी बोलून कळवू का तुम्हाला? म्हणजे उगाच तुमचा वेळ नको वाया जायला. बघा आता काय, म्हणजे त्याच्या बिझनेसच्या दृष्टीने आजची मीटिंग झाली असती तर. मी कळवते तुम्हाला. एकदा अनिकेतशी बोलते फक्त. आलेच.